नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलमध्ये। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। योजनेचा पुढील लाभ सुरू राहण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा हप्ता, त्या संदर्भातील शासन निर्णय आणि पुढील प्रक्रिया याबाबतही या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक मुद्दा लाभार्थ्यांसाठी उपयुक्त आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम लाभार्थ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचनेबद्दल जाणून घेऊया। मित्रांनो, ही सूचना फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच नाही, तर विशेषतः या योजनांमधील इतर अनेक लाभार्थ्यांनाही लागू होत असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे, कारण या सर्व योजनांमधील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची तारीख निश्चित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। ही तारीख का महत्त्वाची आहे? या तारखेपूर्वी लाभार्थ्यांनी कोणत्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत आणि याचा पुढील हप्त्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो याची सविस्तर माहिती आपण पुढील मुद्द्यात समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता जाणून घेऊया 17 ऑगस्ट ही तारीख का महत्त्वाची आहे। मित्रांनो, आता प्रश्न असा पडतो की 17 ऑगस्ट ही तारीख नेमकी महत्त्वाची का आहे? उपलब्ध माहितीनुसार 17 ऑगस्ट पर्यंत काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे। त्यामुळे ही तारीख सर्व योजनांमधील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे। म्हणजेच जर तुम्ही संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्ध, विधवा किंवा अपंग निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असाल तर 17 ऑगस्ट पूर्वी आवश्यक बाबी पूर्ण झालेल्या आहेत का याची खात्री करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे। याच कारणामुळे लाभार्थ्यांनी ही तारीख लक्षात ठेवावी आणि संबंधित सूचना वेळेत टाळाव्यात असे आवाहन करण्यात येत आहे। आता या 17 ऑगस्टच्या तारखेचा नेमका संबंध कोणत्या प्रक्रियेशी आहे आणि लाभार्थ्यांनी नेमके काय करायचे आहे ते पुढील मुद्द्यात सविस्तर समजून घेऊया। SIR फॉर्मचा मुद्दा आता जाणून घेऊया। SIR म्हणजे नेमकं काय आणि याची इतकी चर्चा का होत आहे? मित्रांनो, सध्या राज्यभरात SIR फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितले जात आहे। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की हा फॉर्म आपल्यालाही भरावा लागणार का? उपलब्ध माहितीनुसार अनेक लाभार्थ्यांनी हा फॉर्म आधीच भरला आहे, मात्र ज्यांनी अद्याप हा फॉर्म भरलेला नाही त्यांनीही याकडे लक्ष देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। याचं कारण म्हणजे या फॉर्मच्या माध्यमातून नागरिकांची माहिती नोंदवली जात असून पुढील प्रक्रियेत मतदार यादीशी संबंधित पडताळणी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणूनच तुम्ही जर या योजनांचा लाभ घेत असाल तर SIR फॉर्मबाबत आलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका, कारण पुढील मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहोत की या फॉर्मचा आणि मतदार यादीचा नेमका काय संबंध सांगितला जात आहे। मतदार यादीमध्ये नाव असणे का आवश्यक सांगितले जात आहे? आता अनेक लाभार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येत असेल की मतदार यादीमध्ये नाव असणे इतकं महत्त्वाचं का सांगितलं जात आहे? मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार SIR फॉर्मची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीतील नोंदींना महत्त्व दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजेच तुम्ही या योजनांचा लाभ घेत आहात त्या योजनांशी संबंधित पुढील पडताळणी करताना मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही याचाही विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे। यामुळे लाभार्थ्यांना एकच गोष्ट सांगितली जात आहे की तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे का याची एकदा खात्री करून घ्या। जर नाव असेल तर पुढील प्रक्रिया करताना कोणतीही अडचण येणार नाही असं सांगितलं जात आहे। म्हणूनच हा विषय दुर्लक्ष करण्यासारखा नाही। तुमचं नाव मतदार यादीमध्ये नोंदवलं आहे की नाही हे वेळेत तपासून घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। SIR फॉर्म आणि अनुदानाचा संबंध कसा सांगितला जात आहे? आता अनेक लाभार्थी विचारतात की SIR फॉर्म आणि दर महिन्याला मिळणाऱ्या अनुदानाचा नेमका काय संबंध आहे? मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार सध्या राज्यभरात SIR फॉर्म भरण्याची मोहीम सुरू आहे। अनेक ठिकाणी नागरिकांकडून हा फॉर्म भरून घेतला जात असून त्यांमधील माहितीची नोंद केली जात आहे। या प्रक्रियेत नागरिकांची माहिती संकलित करून नवीन मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे। म्हणजे हा फॉर्म भरल्यानंतर त्यातील माहितीचा वापर मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी केला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यानंतर या अद्ययावत माहितीनुसार पुढील पडताळणीची प्रक्रिया केली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे। त्यामुळेच लाभार्थ्यांनी SIR फॉर्मबाबत आलेल्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे। महसूल मंत्र्यांच्या वक्तव्यामध्ये काय सांगितले गेले आहे आता पाहूया। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
नेमकं काय सांगितलं आहे? उपलब्ध माहितीनुसार त्यांनी असे सांगितले आहे की समाज कल्याण विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच इतर शासकीय विभागांच्या विविध योजनांचा लाभ घेताना मतदार यादीतील नोंदींना महत्त्व दिले जाणार आहे. म्हणजेच लाभार्थ्यांनी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, असे या वक्तव्यातून स्पष्ट करण्यात आले आहे. याच कारणामुळे सध्या लाभार्थ्यांना वारंवार मतदार यादी तपासण्याचे आणि आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. आता पुढील मुद्द्यात आपण पाहणार आहोत की आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र जोडण्याबाबत नेमकी कोणती माहिती सांगितली जात आहे. आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र जोडण्याबाबत काय माहिती देण्यात आली आहे? आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र म्हणजेच वोटर आयडी याबाबत नेमकं काय सांगितलं जात आहे? उपलब्ध माहितीनुसार नवीन मतदार याद्या तयार झाल्यानंतर आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र एकमेकांशी जोडण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. यामध्ये असेही सांगितले जात आहे की ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि वोटर आयडी एकमेकांशी लिंक असतील त्यांनाच विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जाईल. ही बाब फक्त संजय गांधी निराधार योजनेपुरती मर्यादित नसून समाज कल्याण विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच इतर शासकीय विभागांच्या योजनांनाही लागू होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे. म्हणूनच लाभार्थ्यांनी या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि संबंधित प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आता शेवटी आपण पाहूया लाभार्थ्यांनी आता कोणती काळजी घ्यायला हवी. आता शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाभार्थ्यांनी आता नेमकं काय करायचं? मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार ज्या लाभार्थ्यांनी अद्याप SIR फॉर्म भरलेला नसेल त्यांनी तो शक्य तितक्या लवकर भरून घ्यावा, असेही सांगितले जात आहे. तसेच 17 ऑगस्ट पूर्वी तुमचे नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याची एकदा नक्की खात्री करून घ्या, कारण पुढील प्रक्रियेबाबत ही बाब महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी SIR फॉर्म भरून घेण्याचे काम सुरू आहे. मात्र अजूनही अनेक लाभार्थ्यांना याबाबत माहितीच नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही माहिती स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या गावातील किंवा परिसरातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्ध, विधवा आणि अपंग निवृत्तीवेतन योजनेच्या इतर सर्व लाभार्थ्यांनाही ही माहिती नक्की सांगा, जेणेकरून माहिती अभावी कोणाच्याही योजनेच्या प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होऊ नये. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत माहिती. आता जाणून घेऊया ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी येऊ शकतो आणि त्याबाबत सध्या काय माहिती समोर आली आहे. मित्रांनो, मागील 2 ते 3 महिन्यांचा पॅटर्न पाहिला तर हप्त्याचे वितरण तुलनेने लवकर करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे लक्ष आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला शासन निर्णय लवकरच जारी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार पुढील 1 ते 2 दिवसात हा शासन निर्णय प्रसिद्ध होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे. लक्षात ठेवा, सध्या ही अपेक्षित माहिती आहे. शासन निर्णय अधिकृतपणे प्रसिद्ध झाल्यानंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया पुढे सुरू होईल. म्हणून लाभार्थ्यांनी अधिकृत शासन निर्णयाची वाट पाहावी आणि तो प्रसिद्ध झाल्यानंतरच पुढील अपडेटवर विश्वास ठेवावा. हप्ता वितरणाची संभाव्य वेळ. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळू शकतो? मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार ऑगस्ट हप्ता वितरणाचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजे प्रथम शासन निर्णय जारी होईल आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. याच माहितीच्या आधारे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता वितरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. मात्र ही सध्या अधिकृत तारीख नाही तर व्यक्त करण्यात आलेली शक्यता आहे. त्यामुळे अंतिम तारीख आणि हप्ता वितरणाची खात्री शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतरच होईल. म्हणून लाभार्थ्यांनी अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवावे आणि शासन निर्णय प्रसिद्ध होताच त्यानुसार पुढील माहिती जाणून घ्यावी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि इतर विशेष सहाय्य योजनातील सर्व लाभार्थ्यांसाठी समोर आलेल्या महत्त्वाच्या अपडेटची सविस्तर माहिती जाणून घेतली. या व्हिडिओमध्ये 17 ऑगस्ट ही तारीख का महत्त्वाची सांगितली जात आहे, SIR फॉर्म बाबत काय माहिती देण्यात आली आहे, मतदार यादीमध्ये नाव असणे का आवश्यक सांगितले जात आहे, तसेच आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र जोडणीबाबत उपलब्ध माहिती काय आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेतले. यासोबतच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबतही माहिती पाहिली. उपलब्ध माहितीनुसार हप्ता वितरणासंदर्भातील शासन निर्णय लवकर प्रसिद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच शासन निर्णय जारी झाल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान हप्ता वितरणाची शक्यता व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती आपण पाहिली.
म्हणून तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर संबंधित सूचना वेळेत पूर्ण करा. तुमची माहिती अद्ययावत ठेवा आणि अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवत राहा. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्ध, विधवा आणि अपंग निवृत्ती वेतन योजनेच्या इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून माहिती अभावी कोणाचाही शासकीय लाभ अडचणीत येऊ नये. अशा शेती आणि सरकारी योजनांच्या रोजच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आजच सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन अपडेटची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.